श्लोक 32. आत्मौप्यमेन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. अर्थ, हे अर्जुना, स्वतःप्रमाणेच जो सर्वत्र समानता बघतो आणि स्वतःप्रमाणेच इतरांचे सुख वा दुःख सारखेपणाने अवलोकन करतो, तो योगी परमश्रेष्ठ मानला जातो. विवरण: परमेश्वराशी युक्त असलेला योगी कसा असतो हे याही श्लोकात भगवंत सांगत आहेत. जसे मागील श्लोकात सर्वांमध्ये असलेल्या परमेश्वराला योगी नित्य पाहत असतो, तसेच या श्लोकात आपपर भाव न ठेवणाऱ्या योग्याचे वर्णन भगवंत करत आहेत. आपण पेया सारिखे जो चराचर देखे अखंडित, असं याचं मर्म आहे. आत्मौक्यमेन सर्वत्र समम पश्यती योर्जुन. समानता बघणे हे महत्त्वाचे. अलीकडच्या काळात मार्क्ससारख्या विचारवंताने समानतेचा विचार जगापुढे मांडला. यामध्ये मालक नोकर, राजा प्रजा, गरीब श्रीमंत असा भेद नको असे सुद्धा सांगितले. सर्व माणसे सारखीच. वरवर पाहता हे तत्व खूपच चांगले आहे. जगात त्याचा खूप बोलबाला सुद्धा झाला, पण प्रत्यक्षात ते व्यवहार्य ठरले नाही. माणसातील भेद म्हणजे वर्णभेद हे गुण कर्मानुसार ठरतात आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो आणि त्याची कपॅसिटी म्हणजे आपण ज्याला कुवत म्हणतो, तर ती सुद्धा वेगळी असते. आणि भारतीय तत्त्वज्ञानात याचा पूर्णपणे विचार करून ते आचरावयास अत्यंत सुलभ आहे अशा प्रकाराने सांगितलेले आहे. त्यामध्ये समानता तर सांगितलीच आहे, म्हणजे दुसऱ्याचे सुखदुःख जाणावयास सांगितले आहे. समर्थ सोप्या भाषेत सांगतात, मागच्याही श्लोकात कुठेतरी मी ह्याचा उल्लेख केलेला आहे की आपणासी चिमोटा घेतला तेणे जीव कासावीस झाला, आपणावरूनी दुसऱ्याला ओळखीत जावे. किंवा आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट असे आपण वागू नये. आणि तुकाराम महाराज तर यापुढे जाऊन सांगतात की दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणिक दासी. म्हणजे स्वतःप्रमाणे सर्वांना मानणे ही खरी समानता आहे. आपलेकडे पुढारी इतरांना त्याग करावयास सांगतात व स्वतः मात्र आरामात अनेक सुखोपभोग घेताना दिसतात. हे लोक केवळ इतरांना शहाणपणा शिकवतात. कोणतीही गोष्ट आधी केले मग सांगितले असे असायला हवे. आणि या बाबतीत मुद्दाम आवर्जून इथे उल्लेख करते की हे जरी असं आपल्याला अनेक ठिकाणी दिसत असलं तरी आपले माजी पंतप्रधान शास्त्रीजी, लालबहादूर शास्त्रीजी यांनी आपल्या देशात जेव्हा दुष्काळ पडला होता, युद्धस्थिती होती, तेव्हा असं सांगितलं होतं की आठवड्यातनं एक दिवस सगळ्यांनी उपवास करा, म्हणजे जे काही अन्नधान्य वाचेल त्याचे सर्वांना समान प्रमाणात वाटप करता येईल. पण त्यांनी हे नुसतं सांगितलं नाही, तर ते स्वतः शेवटपर्यंत आचरण करत होते. ते दर सोमवारी उपवास करत होते आणि उपवास म्हणजे आपल्यासारखा खाऊन पिऊन नाही, तर काहीही न खाता पिता अशा प्रकारचा ते उपवास करत होते. असो, येथे प्राणीमात्रांचे सुखदुःखांचा विचार सांगितला आहे. म्हणजे जसे स्वतःला भाजले किंवा काही पीडा झाली तर लगेच झाली तर तसेच दुःख इतरांना सुद्धा होते हे जाणणे. नाहीतर आपल्याला नेहमी परदुःख शीतल वाटत असते, तर तसे असायला नको. या विचाराने इतरांना पीडा न देणे ही खरी समानता. शिवाय असे पीडित कोणी प्राणीमात्र दिसले तर त्यांचे दुःख दूर करण्यासाठी तत्पर असावे ही समानता. इतरांचे दुःख पाहून ज्याचे मन कळवळते ते दुःख दूर करण्यासाठी जो झटतो तो खरा श्रेष्ठ योगी. कारण त्यालाच तर खऱ्या अर्थाने जे जे भेटभूत ते ते मानीचे भगवंत हे वचन प्रत्यक्षात कळलेले असते. आणि या संदर्भात इथे दधीची ऋषींची गोष्ट मी मुद्दाम नमूद करते आणि ती फार मोठी लक्षात घेण्याजोगी आहे. जनहितासाठी ते सदैव तत्पर होते. प्रत्यक्ष इंद्राने दधीची ऋषींना ब्रह्मविद्या शिकवली होती आणि त्यावेळी त्यांनी ती कोणाला सुद्धा देऊ नये अशी एक अट सुद्धा घातली होती.
एवढेच नाही तर तसे तुम्ही केलेत तर तुम्हाला देहदंडाची शिक्षा केली जाईल असे बजावले सुद्धा होते. पण एकदा अश्विनी कुमारांची शिक्षणाची तळमळ पाहून ऋषींनी ती विद्या त्यांना समाजहितासाठी शिकवली. आणि हे कळताच इंद्राला राग आला आणि पूर्वी घातलेल्या अटीप्रमाणे इंद्राने त्यांचा शिरच्छेद केला. मात्र अश्विनी कुमारांनी त्यांना तात्काळ शिर जोडून जिवंत सुद्धा केले. यानंतर वृत्रासुराला मारण्यासाठी इंद्राला वज्र नावाचे अमोघ असे शस्त्र तयार करायचे होते आणि ते शस्त्र फक्त अत्यंत पवित्र असलेल्या अस्थींनीच तयार होणार होते. आणि म्हणून मग देव आणि इंद्र दधीची ऋषींकडे गेले. ऋषींनी इंद्र आपल्याशी कसा मागे वागला होता हे लक्षात न ठेवता पृथ्वीवर शांतता नांदावी, लोकांचे दुःख दूर व्हावे, दुष्ट वृत्रासुराचा नाश व्हावा, केवळ यासाठीच आपल्या अस्थी देण्याचे मोठ्या आनंदाने मान्य केले. आणि मग योगाने प्राणत्याग करून त्यांनी आपला देह या समाजहितासाठी, जगाच्या कल्याणासाठी समर्पित केला. आणि असे हे खरे श्रेष्ठ योगी येथे शास्त्रमर्यादा पाळून जगातील सर्व प्राण्यांमध्ये स्पर्श अस्पर्श यांचा भेद मानत असून त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणे, मनामध्ये कोणाबद्दलही घृणेची भावना न ठेवता कामा नये. जसे हाताचे काम पायाने करता येत नाही किंवा डाव्या हाताचे उजव्या हाताचे काम वेगवेगळे आहे. एकाच शरीराच्या अवयवांची कर्मे भिन्न प्रकारची असतात. येथे कृतीचा भेद आहे, पण प्रत्येक अवयवाबद्दल असलेला आपलेपणा मात्र समान आहे. पायाला ठेच लागली तर त्याचे दुःख सर्व शरीराला होते. म्हणजे आपण म्हणतो की पायाला ठेच लागली तर अगदी डोक्यापर्यंत कळ गेली आणि आपल्या डोळ्यातून पाणी येते, तोंडातून दुःखाचा उद्गारही बाहेर पडतो. हाच विचार समाजात असलेल्या प्रत्येक घटकांबद्दल प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे. येथे कोणी उपेक्षित राहू नये. दुःखितांचे दुःख दूर करणे प्रत्येकाने आपले कर्तव्यच मानले पाहिजे. आणि बाबा आमटे यांना समाजातील कुष्ठरोग्यांचे दुःख कळले. ते दूर करण्यासाठी त्यांनी अजन्म सेवाव्रत घेतले. अशा अनेक थोर पुरुषांनी स्वतःचे सर्वस्व पणाला लावून दुःखितांचे अश्रू पुसलेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत अस्पृश्य निवारणाची मोठी चळवळ केली आणि लोकांनी मात्र त्यांना वाळीत टाकले. पण त्या त्रासाला कंटाळून त्यांनी आपले कार्य अर्ध्यावर सोडले नाही. काही संन्यासी लोक स्त्रियांना तुच्छ, प्रगतीचे मार्गातील धोंड, मोठाच अडसर मानतात. पण ते योग्य नाही. असे योगी श्रेष्ठ होऊ शकत नाही, कारण भगवंतांनी सांगितलेल्या समानतेच्या तत्वाविरुद्ध हे वर्तन आहे. थोडक्यात तुकोबांचे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. असे हे तत्वज्ञान आहे आणि भगवंत अर्जुनाला हे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.